राज ठाकरे नाशिकमध्ये बोलतायत, आपण थेट जाऊयात. बदल दिसून येईल येत्या काळात महानगरपालिकेमध्ये. नाशिक महानगरपालिका निवडणुकांचे निकाल ज्यावेळी येतील त्यावेळी बदल दिसून येईल. साहेब, आज कार्यकर्ते काही त्यांचे प्रवेश होत आहेत, परंतु काही इतर पक्षातले नगरसेवक म्हणा किंवा इतर मोठे कोणी नेते पक्ष प्रवेश करणार आहेत का, किंवा असं काही आहे का धोरण? मला आमचे शहराध्यक्ष, आमचे जिल्हाध्यक्ष यांनी ज्यांची नावं दिली त्यांचे पक्ष प्रवेश केले. आता सगळे एकत्र होत नाही, हळूहळू टप्प्याटप्प्याने काही गोष्टी होतील, त्याप्रमाणे मला असं वाटतं लोक येतील. दौरा पुन्हा सुरू केलाय, आज औरंगाबादला जाणार आहात, पुन्हा पुणे आहे. त्यांना उतरावा खाली सगळ्यांना. खिडकी बंद कर. औरंगाबादला जातात, त्यानंतर पुणे पण आहे. एकूणच निवडणुका लांबणीवर पडतील अशी एक शक्यता व्यक्त केली जाते, कारण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा इतर. नाही बघा, आता प्रश्न असा आहे की ही गोष्ट तुमचा प्रश्न आहे, ज्या परिस्थितीबद्दल तुम्ही सांगता ती परिस्थिती आता अधांतरी आहे. पण अधांतरी जरी असली तरी तुम्ही बांधणीच्या दृष्टिकोनातनं किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं आम्हाला काम तर करायला लागेलच. त्याप्रमाणे माझा हा दौरा आहे. म्हणजे आता माझा आता हे सर्कल पूर्ण झाल्यावरती त्याच्यानंतर मी विदर्भात जाणार आहे. कोकणामध्ये दौरा आहे माझा, कोकणाचा संपूर्ण दौरा आहे. कदाचित तो डिसेंबरमध्ये पण असू शकतो, अजून नक्की नाही झाला. तर त्या दृष्टिकोनात बांधणीचा हा दौरा आहे. साहेब, एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे, पण दुसरीकडे काल अनिल परब यांनी सांगितलं आहे की आजपर्यंत जे एसटी कर्मचारी हजर होणार नाही तर त्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला जाणार आहे आणि उद्यापासून त्याच्यावर कारवाई देखील होऊ शकते. पहिला कसा आहे, प्रश्न असा आहे ना या सगळ्या याच्यामध्ये, तो विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. एसटीचा मला माहिती जी मिळाली आहे त्याप्रमाणे ती चुकीची असं मला वाटत नाही. कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सगळ्या युनियन्स बाजूला सारून ते एकत्र आलेले आहेत. आणि तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते राज्य लोकांसाठी राज्य दिलं आहे, लोकांवरती अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही आहे. आणि ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या अधिकृतपणे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्याबरोबरचे जे सहकारी पक्ष जे आहेत ह्या लोकांनी ह्या गोष्टी बोलाव्यात. बाकीच्या लोकांनी बोलण्याचा विषय येत नाही. आणि जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तुम्ही जर 4-4 महिने जर समजा त्यांना पगार मिळणार नसतील, म्हणजे आता हे जे लोक बोलतायत कर्मचाऱ्यांबद्दल, जी लोक बोलतायत त्यांना जर समजा दिवसाला किंवा 2 दिवसाला जर घरी पैसे नाही आले त्यांच्या भ्रष्टाचारातनं, तर ह्यांचा जीव कासावीस होतो. या कर्मचाऱ्यांचा जर 4-4 महिने पगार नाही आहेत, कसं होणार? दिवाळी पगाराविना गेली. आणि अशा परिस्थितीमध्ये हे कर्मचारी असताना तुम्ही कसली अरेरावीची भाषा करताय? सर, त्याच्यावर तोडगा काही दिसत नाही, कारण विलिनीकरणावर कर्मचारी सरकार म्हणते विलिनीकरण सध्या तरी शक्य नाही. या सगळ्या याच्यामध्ये बघा, मी मध्यंतरी माझ्याकडे देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते आणि मी असंच हा विषय सहज निघाला. मी या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवणार आहे मी, परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी त्यांना ते पाठवलं नाही. खरं तर एस टी सारखा विषय, म्हणजे खरं तर 1960 साली एस टी सुरू झाली महाराष्ट्रामध्ये आणि इतकी गावागावामध्ये जाणारं एखादी वाहतूक यंत्रणा ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये ते काय, त्या एसट्यांची जर परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये ते चालवणारे चालक आणि त्यांची इतर जी काही सगळे कर्मचारी आहेत हे कशा परिस्थितीमधनं सगळ्या गोष्टी चालवत असतात आणि लोकांना तिथे पोहोचवत असतात. त्या एस टी मधला जोपर्यंत भ्रष्टाचार बंद होत नाही, थांबत नाही, तोपर्यंत ती एस टी कर्मचाऱ्यांना काही गोष्टी मिळणार नाहीत.
आणि एस टीला चालवण्यासाठी त्याचं खाजगीकरण करण्यापेक्षा एस टीला चालवण्यासाठी एखादी प्रोफेशनल एखादी मॅनेजमेंट कंपनी का नाही नेमली जात? म्हणजे जिकडे पाणी मुरतंय, जिकडे पैसा मुरतोय तो थांबून एस टी काय म्हणतो त्याला नफ्यामध्ये येऊ शकते. परंतु त्या दृष्टिकोनात कुठचीच पावलं उचलायची नाहीत आणि तुम्ही कर्मचाऱ्यांना डोस पाजायचे, ही काय पद्धत बरोबर नाही. आणि त्याचे काय कर्मचारी ते ऐकणार नाहीत. 1,00,000 कर्मचारी आहेत, ते अंगावर आले तर काय कराल? मला असं वाटतं त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचा परिवार आहे, त्यांची मुलं बाळं आहेत, त्यांच्या काही शाळा कॉलेज ॲडमिशन वगैरे इतर अनेक गोष्टी आहेत, घर चालवायला पाहिजे त्यांचं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अगदी वाऱ्यावर सोडल्यासारखे जर समजा त्यांच्याशी वागणार असाल तर कसं होईल? राज्यात जर आपण बघितलं तर सध्या ज्या स्पर्धा तू परीक्षा इथे कसा आलास? गाडी ह्यांना प्रश्न विचारू देत ना. हे नाशिकचे आहेत नाही, इथे नाशिकचे आहेत नाही सगळे. विचार करतोय. अरे वा रे तू पण मुंबईत घरांच्या किमती वाढल्या, इकडे ट्रान्सफर घ्यायचा विचार करतोय. घेतल्यावरती प्रश्न विचार. राज्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये तर पेपर फुटतोय, ते पैसे घेतले जात आहे, वारंवार परीक्षा रद्द होत आहे, विद्यार्थ्यांच्या प्रचंड हाल होत आहे. ऐन पेपरच्या दिवशी सकाळी 11 वाजता सांगितलं जातं की पेपर होणार नाही. हे सगळ्या परिस्थितीकडे कसं? एमपीएससी आरोग्य विभागाने मला समजला विषय. कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत जनता लोक गांभीर्याने घेत नाही, कसं होतं की त्यावेळेला चिडायचं, त्यावेळेला रागवायचं आणि निवडणुकांच्या वेळेला मतदान भलत्याच विषयांवरती करायचं. आता बोंबलायचं की बाबा रस्त्यामध्ये बघा कसे खड्डे पडलेले आहेत, काय पडलेले आहेत वगैरे वगैरे सगळं ओरडायचं. आणि निवडणुकीच्या वेळेला ते खड्डे विसरले जातात, ते पेपर फुटी विसरली जाते, सगळ्याच गोष्टी विसरल्या जातात. आणि नको त्या विषयांवरती तुम्ही निवडणुकीला जर मतदान करणार असाल, तुमचा राग तुम्ही कधी व्यक्त करणार? लोकांनी या सर्व अशा लोकांना शासन करेपर्यंत हे सुधारणार नाही. कारण ह्यांना हे माहिती आहे हे 2 दिवसात विसरून जाणार. आणि म्हणून परिस्थिती सुधारत नाहीये. परिस्थिती न सुधारण्याचं कारणच ते आहे मुळात. कारण लोक ऐन वेळेला ज्याच्यातनं त्यांनी 5 वर्ष काढलेली असतात, ज्या त्रासातनं काढलेली असतात, त्या सगळ्या गोष्टी विसरून जातात. आपल्या देशामध्ये जर समजा एखादी लोकसभेची निवडणूक ही कांद्याच्या भावावरती जर होऊ शकत असेल तर काही घडू शकतं. परवाच्या दिवशी एमआयएम ची रॅली निघाली, तिरंगा रॅली. पहिले पोलिसांनी सांगितलं की 144 लागू आहे, परमिशन नाहीये. नंतर कुठेच अडवलं नाही पोलिसांनी, फक्त एक सोपस्कार पार पाडले अडवण्याचे. परंतु रॅली तिथे आली, मोठी सभा पण झाली. काय म्हणजे कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे का इन्फॉर्मेशन? नाही, हा प्रश्नच येत आहे. कारण पोलिसांची भूमिका सुरुवातीला म्हणत होते आम्ही रॅली काढू देणार नाही 144 लागून. अशा परिस्थितीमध्ये रॅली होते. पोलिसांचं एक प्रकारे पाठबळ आहे की काय? मला मुंबईच्या देखील काही पत्रकारांनी मला काल जे सांगितलं त्याप्रमाणे कोणा पत्रकारांना पण माहित नव्हतं की अशा प्रकारची रॅली आहे. त्यांनाही आयत्या वेळेलाच कळलं. त्याच्यामुळे त्यांनी कोणाला कळवलं होतं का की नाही, नव्हतं कळवलं की पोलिसांना कितपत माहिती होती मला कल्पना नाही. काय होतंय या सगळ्याच्यामध्ये, त्या कोविडच्या नावाखाली ह्यांना सूट त्यांना नाही, त्यांना सूट. मग हे ज्या प्रकारे सरकार हाताळतंय ही परिस्थिती ही अत्यंत चुकीची आहे. तुम्ही एका बाजूला थिएटर्सना सांगणार की बाबा एअर कंडिशन थिएटर्स असतात म्हणून तुम्ही 1 जागा सोडून बसा का 2 जागा सोडून बसा. मग एअर कंडिशन तर रेस्टॉरंट्स पण असतात, मग रेस्टॉरंटमध्ये बसायला देता तुम्ही. बरं, रेस्टॉरंटमध्ये तर मास्क लावू पण शकत नाही तुम्ही, कसा घालणार? थिएटरमध्ये कित्येक लोकांचे मास्क लावल्यामुळे प्रॉब्लेम झाले असतील, पण रेस्टॉरंटमध्ये तर तो विषय असतो ना, खायला तर तोंड उघडायला पाहिजे की नाही. तिथे एसी चालतं, इथे एसी नाही चालत. आणि कोणाला माहितीच नाहीये. म्हणजे मला अजूनही आठवतं ना, त्या 95ला ती आचारसंहिता आली होती ना, ती कोणी धड वाचली पण नव्हती. आणि त्यावेळेला ते कॅमेरे मागे लावले होते सगळे आचारसंहितावाल्यांनी.
पण त्यांना कल्पनाही नव्हती की ते कॅमेरा कुठपर्यंत घेऊन जायचा, ह्याचं काय शूट करायचं. एकदा असाच एक कॅमेरावाला आला तर मी म्हटलं जर थांब, बाथरूमला चाललोय. खरंच सांगतो, जळगावला का कुठेतरी असताना त्यांना माहितीच नव्हतं. भाई, ज्या गोष्टी, जे नियम सरकार आणतं ते जर समजा सरकारच्या लोकांनाच माहिती नसतील आणि खालपर्यंत ते जर पोचलेले नसतील तर त्याला ज्याला वाटेल तो त्या पद्धतीने ती गोष्ट हाताळणार. किंवा सरकारकडनं एक गाईडलाईन समजा कोणीतरी आलं, सरकारतर्फे जर समजा कोणीतरी आलं आणि त्यांनी जर समजा एक नियमावली सांगितली की बाबा ही नियमावली आहे, तर सगळे करतील. कोणी इथे कोणी वेगळं वागतंय, कोणी दुसरीकडे वेगळं वागतंय. मधल्या काळामध्ये नागालँडमध्ये झालेल्या घटनेचे पर्सेंट आहे आणि त्याच जजमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की यावेळेस आम्ही तुम्हाला असणारं ॲडव्हर्स जजमेंट देत नाही आहोत, पण वेळ देत आहोत की आपण असणारा हा इम्पिरिकल डेटा निर्माण करावा आणि जस्टिफिकेशन करावं की तुम्ही ज्यांना रिझर्वेशन देताय त्यांना रिझर्वेशनची खऱ्या अर्थाने गरज आहे का. बीजेपीच्या सरकारने ते अत्यंत निग्लेक्ट केलं, तो इम्पिरिकल डेटा कलेक्ट केला नाही आणि म्हणून दुसरी याचिका ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याच ओबीसीच्या आरक्षणावरती गेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही काहीही नॉनसेन्स तुमचं चालू देणार नाही. आम्ही तुम्हाला वॉर्न केलं होतं की हा इम्पिरिकल डेटा आला नाही तर आम्ही आपल्या विरोधात निर्णय देऊ आणि त्या प्रमाणात त्यांनी निर्णय दिलाय. बेरोजगारी वाढलेली आहे. हे आपण, मला असं वाटतं ही गोष्ट आपण गेले कित्येक वर्ष आपण ह्या गोष्टी बोलतो आहोत. मी तुम्हाला तेच सांगतो ना की जसं ज्याला आपण काय म्हणतो आपण की नुसतं सुशिक्षित असून नाही चालत ना, सुज्ञ पण असावं लागतं. आणि तो सुज्ञपणा नसल्यामुळे मी मगाशी जे सांगितलं ते की हे निवडणुकीच्या वेळेला जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टींचं उत्तर मतपेटीतनं त्यांना देत नाही, तो राग तुम्ही व्यक्त करत नाही, तोपर्यंत त्या बसलेल्या लोकांना कधीच समजणार नाही, कधीच समजणार नाही. त्यांना असं वाटतं की बाबा नाही आपलीच गुरढोरं, आपण हाकू तशी येतील मागे. तो त्यांचा गैरसमज जोपर्यंत जनता म्हणून दूर होत नाही तोपर्यंत हे असंच होणार, असंच होत राहणार. साहेब, ओबीसी आरक्षणाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं असं भाजपचं म्हणणं आहे. आणि निवडणुका ज्या येणार आहेत, नगरपंचायत आहे, त्यापुढे महापालिका, त्या होऊ नयेत असं मला एक पहिला 2-3 विषय असे होते ना की हा एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा. मग ते केंद्र सरकारने ह्यांना मोजणी करायला कशी काय सांगितली आणि मग कोर्टामध्ये ह्याच्या विरोधात कसा निर्णय आला. हे काही इतकं दिसतंय तेवढं सरळ नाहीये ना प्रकरण. तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा हा विषय बोललेलो आहे की आपण अजून जोपर्यंत आपण जातीपातीतनं बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्ट, चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. आणि अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे. मुख्य विषय सगळे बाजूला पडतात. आणि कसं आहे, कुठच्याही गोष्टींची उत्तरं तुम्हाला सापडतच नाहीत. आजही मला सापडलेलं नाही की मुकेश अंबानींच्या घराच्या खाली गाडी ठेवली कशासाठी. काही कळलं का तुम्हाला त्यातनं? कोणालाच काही कळलेलं नाही. आणि तुम्हाला जर तुम्ही आठवत असेल तर माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो की हा विषय राहील बाजूला आणि प्रकरण भलतीकडे जाईल. मग ती गाडी ठेवली कशासाठी, काय हेतू होता, कोणी करवलं ते राहिलं बाजूला. देशमुखात अंबानींसह अनेक उद्योगपती भारत सोडून जात आहेत, येणार आहेत. काय 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 अंबानींसह अनेक उद्योगपती भारत सोडून जात आहेत. मला असं वाटतं मुकेश अंबानींकडनं त्या प्रकारची एक प्रेस नोट आली की आम्ही काही भारत बिरत सोडत नाही आहोत. त्यांच्या काही व्यक्तिगत कारणासाठी त्यांना परदेशी आणि काही गोष्टी जावं लागत असेल. परंतु टक्का वाढला म्हणजे भारत सोडून परदेशस्थ होण्याचा. त्या दिवशी मी
लोकसभेमध्ये मांडलेला जो एक गोष्ट होती की त्याच्यामध्ये 5 लाख लोकांनी व्यावसायिकांनी काहीतरी भारत सोडला आणि परदेशी ते गेले, हे काही लक्षण चांगलं नाही आहे. म्हणजे एकतर हे सगळं सुरू झालं, आपण जर समजा नीट बघितलं तर हे सगळं नोटबंदीनंतर सगळं सुरू झालं आणि त्याच्यामध्ये कोविडचा बसलेला फटका 2 वर्षाचा. आणि त्या व्यावसायिकांना ते व्यावसायिक गेल्या 5 वर्षामध्ये का सोडून गेले? लाईट बंद कर रे तुझा दीपक. तुम्हाला प्रत्येकाला वेगळं सांगायला लागतं का रे? हे लक्षण काही चांगलं नाही, देशासाठी ही गोष्ट चांगली नाही. आणि शेवटी ते जर व्यावसायिक आहेत, म्हणजे ते पैसे गुंतवणारे आहेत, ते पैसे त्यांनी जर गुंतवले, व्यवसाय केला तर नोकऱ्या उभ्या राहणार आहेत. आणि इतके व्यावसायिक बाहेर जाणं म्हणजे इतक्या लाखो नोकऱ्यांवरती त्याचा परिणाम होणं. म्हणूनच मी सांगतो ना की आपल्याला काय होतंय, आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि आपण भलत्याच गोष्टींवरती कोण आर्यन खानच्या ड्रग्सच्या सगळ्या गोष्टी याच्यावरती आपण वेळ काढतोय, वेळ घालवतोय. आधी सुशांत सिंग झाला, मग आता आर्यन, मग त्याच्यामध्ये अजून काही दुसऱ्या गोष्टी, याच्यात आपण जास्ती वेळ घालवतोय. आम्ही म्हणजे तुम्ही. साहेब, काल पवार साहेबांचा वाढदिवस होता, काय शुभेच्छा आपण देताय? मी शुभेच्छा म्हणजे मी बुके पाठवला त्यांना, पण काल 81 वर्ष त्यांची पूर्ण झाली. सहस्त्र चंद्रदर्शन असा तो 81व्या वर्षी आपण साजरा करतो. परंतु मला असं वाटतं की या राजकारणामध्ये महाराष्ट्र गेली 60 वर्ष शरदचंद्र दर्शन करतोय. नाही, 60 वर्ष राजकारणामध्ये सातत्य ठेवणं ही काही साधी सोपी सरळ गोष्ट नाहीये. आणि काल मी त्यांना फोनवरनं शुभेच्छा दिल्या काल. आणि ज्या प्रकारे ते या वयामध्ये सगळ्या इतर काही व्याधी आणि सगळ्या गोष्टी घेऊन ते ज्या प्रकारे फिरतायत किंवा ज्या प्रकारे काम करतायत, ही गोष्ट विलक्षण आहे. राजकीय मतभेद असणं हा एक भाग झाला, कळलं का? ते प्रत्येकाचे असतात मतभेद, ही गोष्ट असतेच. परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा महाराष्ट्र आहे. आणि अशा वेळेला त्या गोष्टींचं खरं तर मी वयाने त्याच्यापेक्षा बराच लहान आहे, परंतु त्याच्यामुळे कौतुक हा शब्द काही योग्य वाटणार नाही. परंतु जेवढी त्या गुणांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. काय पण राष्ट्रीय पातळीवर शरद पवार, ममता दिदी हे सर्व एकत्र येऊन भाजपला, मोदींना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करतायत. हे खरंच शक्य आहे का? कारण काँग्रेसला कधी म्हणतात बाजूला ठेवायचं, कधी म्हणतात आता शिवसेनेची भूमिका आहे, म्हणतात काँग्रेसशिवाय. आत्ता मी राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं. हो. आत्ता कोणीतरी मला पाठवलं की मी हिंदू आहे, परंतु मी हिंदुत्ववादी नाही आणि या देशामध्ये हिंदूंचं राज्य आलं पाहिजे. मग आता काय आफ्रिकन लोक राज्य करतात का? कोण करते राज्य? सीडीएस बिपिन रावत यांचा अपघात हा अपघात नसून तो घडवून आणला असं म्हटलं जात आहे, किंवा त्यामागे काहीतरी षडयंत्र आहे असं म्हटलं जात आहे. चर्चा आहे, काय वाटतं? काय तुझं काय सांगणार होतं? आपल्यासाठी दिसणारा तो अपघात आहे. मी परत तेच सांगितलं ना, समजा असं पकडा घातपात आहे, येणार आहे का बाहेर? आपल्या देशामध्ये प्रश्न निर्माण होतात, उत्तर सापडत नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तशी चाचपणी देखील होते. याचा काही परिणाम असं वाटतं? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. हे बाबा, त्यांचे प्रश्न मला नका विचारू. ते आले की विचारून त्यांना. आता मला असं वाटतं साहित्य संमेलनाला भुजबळ सर इकडे होते ना, विचारलं की ना त्यांना. मी काय उत्तर देणार त्याचं? ह्यांच्या घरी पोर होईल का? राज्याच्या राजकारणावर काही परिणाम जाणवेल का?
मला माहित नाही रे आता काय साहेब मनसे आपल्याकडे येऊन गेले मध्यंतरी कोण फडणवीस साहेब आपल्याकडे येऊन गेले मध्यंतरी काही राजकीय चर्चा झाली का? अरे भयंकर झालं सांगेन एकदा तुला आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजप एकत्र येतील अशा प्रकारची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. नेमकं काय पुढची भूमिका असेल? मला नाही माहिती काय होतं. तुम्ही अनेकदा प्रश्न निर्माण करता आणि उत्तरं आमच्याकडे मागता आणि हे जे काय ते असतं ते आमच्या सोर्सेसमधनं आम्हाला समजलं. तो सोर्स कधीच कळत नाही आम्हाला. चला जेवायला येतं ना. स्थानिक पातळीवर मनसेच्या काळात जे काही कामं झाले होते त्याचं आज त्याचा मेंटेनन्स होताना दिसत नाहीये. अनेक प्रकल्प जे ते बंद आहेत. भाजपची मला असं वाटतं नाशिककरांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. नाशिकच्या जनतेला माझं आवाहन आहे की त्यांनी या गोष्टी ज्या ज्या झाल्या नाशिकमध्ये त्याचं पुढे काय झालं आणि अशीच जर समजा आपल्याला शहरं बकाल ठेवायची असतील मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला भलतेच विषय जर समजा आणायचे असतील तर मला असं वाटतं चांगल्या शहरांची अपेक्षाही करणं सोडून देणं गरजेचं आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी जे काही शस्त्र आणली होती तिथे आपल्या संग्रहालयात ते संग्रहालय देखील आज मेंटेन करता आलेलं नाही महापालिकेला. बंद दुर्दैव. तर आपण पाहतोय नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. कोविडच्या नावाखाली सरकार वेगवेगळे नियम बनवत आहे आणि चुकीच्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.